खूप लोकांनी इथे येऊन प्रगती केली, मी त्याच्यातलाच एक आहे. मलाही पुण्याने आपलंसं केलं. दुसऱ्या व्हिजिटला येताना ते तुमच्या प्रोजेक्टची माहिती आरेराच्या वेबसाईटवरून पूर्णपणे बघून आलेले असतात. अँड वेन IT कम्स इट ब्रिंग्स ग्लॅमर विथ इट. Coming to the part of real estate sector as in Pune division, a very short question: how do you see this in business in down the line, future of this business, on a business perspective? Secondly, on a consumer perspective. Sir, see, India is a developing country. म्हणजे मी US परत येईल त्यामागचं माझा एक ती थॉट प्रोसेस होती की USA is a developed country, no doubt, and a developing country will always have more and more opportunities and a good scope for growth in every single field. आमचे वडील नेहमी म्हणतात की प्रत्येक फील्डमध्ये तुम्हाला स्कोप आहे. तुम्ही एक गोष्ट दाखवा जे तुमच्या आजूबाजूला आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये कुठलं तरी सक्सेसफुल एक्झाम्पल डेफिनेटली दिसेल. तुम्ही स्क्रॅप बघा, तुम्ही लाईट्स बघा, तुम्ही आर्टिफॅक्ट्स बघा. सो देअर यू विल फाइंड अ सक्सेसफुल एंटरप्रेन्योर. राईट. इट अंडरमाइन्स की बाबा तुम्हाला प्रत्येक बिझनेसमध्ये प्रत्येक ठिकाणी स्कोप आहे. नाउ इट इज अप टू यू हाऊ डू यू एक्सप्लोर दॅट अँड एक्सप्लॉइट दॅट. सो कमिंग बॅक टू मार्केट. सर, पुणे असं आहे ना शहर भारतातलं की जे मुंबई नाही आहे. जेव्हा मी हे म्हणतो याचा अर्थ असा आहे की मुंबई बऱ्याच लोकांना, मेजॉरिटी ऑफ द लोकांना मुंबई ही आउट ऑफ रीच वाटते बिकॉज ऑफ द expenses attached to it. मुंबई इज व्हेरी फास्ट अनडाउटेडली. मुंबईमध्ये घर घेणं ही एक हरक्युलियन टास्क असल्यासारखी गोष्ट आहे. वेन यू कम्पेअर इट विथ पुणे. सो पुण्यामध्ये तुम्हाला आजही 20 लाखातही घर मिळतंय आणि 25 कोटीचंही घर मिळतंय. सो दॅट वाईड बँडविड्थ, दॅट स्पेक्ट्रम इज सो वाईड दॅट वॉट एव्हर युअर बजेट मे बी you will find a spot for yourself. No doubt ते एकाच ठिकाणी मिळेल का? नाही. You may have to go to fringe areas of the city. आणि पुण्यामध्ये खरंच एवढी घर का? तर मला असं वाटतं की याचं एक मेजर अनालिसिस म्हणजे पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. बिंग द एज्युकेशन हब, बिंग द मॅन्युफॅक्चरिंग हब अँड बिंग द IT हब, इट विल ऑलवेज कीप ऑन पुलिंग द क्राऊड फ्रॉम अक्रॉस इंडिया. ऑलवेज मुलं शिक्षणासाठी इथे येतात. दॅट्स हाऊ इट स्टार्ट्स. शिक्षणासाठी येतात. शिक्षणासाठी आल्यानंतर ते अपॉर्च्युनिटीज इथेच बघतात कारण पुणे सगळ्यांना आपलंसं करतं. पुण्यात आल्यानंतर किती लोक पुण्याने घडवली आहेत, किती लोक पुण्याने पुढं नेली आहेत त्यांच्या आयुष्याच्या पटलावर. खूप लोकांनी इथे येऊन प्रगती केली, मी त्याच्यातलाच एक आहे. मलाही पुण्याने आपलंसं केलं. तसं पुणे कोणालाच नाही म्हणत नाही. पुण्यात तुम्ही आल्यानंतर ते तुम्हाला लगेच आपलंसं करतं. पुण्यात जसं मी म्हटलं की एज्युकेशन पर्पजसाठी आलेली मुलं पुढे जाऊन एक तर पोस्ट ग्रॅज्युएशन करतात किंवा इथेच कुठेतरी नोकरीच्या संधी शोधतात किंवा कोणी आपला बिझनेस स्टार्ट करतात. सो नोकरीच्या संधी शोधत असताना अगेन द टू मेजर फॅक्टर्स, एक IT हब आणि मॅन्युफॅक्चरिंग हब असल्यामुळे लोक तिथे अब्झॉर्ब होतात आणि त्यामुळे पुण्यात येणारा जो ओढा आहे, दिस सायकल विल कीप ऑन ग्रोइंग, इट विल कीप ऑन कंटिन्यूइंग आय थिंक फॉर मेनी मोर इयर्स टू कम. सो एज वी सी कि अपॉर्चुनिटी है पुणे में, मार्केट बड़ा है, जैसे सेगमेंट ऑल टू सब जगह पर रेशियो कम ज़्यादा है. पुणे हैज़ एन लार्जर अपॉर्चुनिटी in terms of building the business over here into the segment, but parallelly there's a dark side of it also. So as consumer demands are raising, consumer dissatisfaction is also raising it in terms of the business. कि मतलब वो प्रोडक्ट राइट नहीं मिला, प्रोमिसेस फुलफिल नहीं हुए, कमिटमेंट्स नहीं हुए, ये फ्रिक्वेंटली हो रहा है. आई थिंक ये जब बहुत ज़्यादा हो रहा था तभी रेरा आना पड़ा. आई थिंक रेरा के पीछे आने का रीज़न भी वही है कि अनएथिकल practice into this segment. So and you are also part of that pond basically. I've been very straight to it. You are also part of pond. There are many people who are doing good work, there are many people who are doing average work, there are bad people doing bad work into this segment and which is spoiling altogether. So there are two set of mindset की ह्या इंडस्ट्रीकडे बघतात. एक की ही अपॉर्च्युनिटी, जसं तुम्ही म्हटलं की मार्केट अपॉर्च्युनिटी, चलो आओ समुद्र में तैर लेते हैं. और दूसरा है कि यार एक नोबल कॉज है, मेरे में वो एक्सपर्टाइज है, मैं इस इंडस्ट्री में क्यों एक्सप्लोर नहीं करूँ, आई कैन डिलीवर बेटर. ये दो एंट्रेंस की माइंडसेट होती है. सो हाउ वुड यू एड्रेस दोज
माइंडसेट एंड अप्रोच, क्योंकि यहाँ पे आई थिंक जो अनएथिकल प्रैक्टिसेस हो रहे हैं या डिससेटिस्फैक्शन कंज्यूमर लेवल पे हो रहा है, इट इज़ बिकॉज मेरा माइंडसेट क्या है इस इंडस्ट्री में आने के पीछे, पैसा कमाना है या मुझे पैसे के साथ में मुझे वो इमोशंस के साथ भी जस्टिफाई, तो आप उस पर कैसे एड्रेस करोगे? और जो सीरियसली मतलब आई हैव सीन देयर मे बी मेनी पीपल दे आर नॉट दैट मच सक्सेसफुल, बट उनकी भावना अच्छी है और उनका दे वांट टू डू गुड वर्क, दे कुड नॉट, तो उनके लिए आप क्या बोलोगे? हाउ शुड दे मूव इट? सर आपने काफ़ी ब्लंट सवाल पूछा कि इसको डार्क साइड है। मैं ऐसा कहूँगा कि हर बिजनेस में एक वो डार्क साइड होता ही है। ट्रू। आप दुनिया में कोई भी चीज़ उठा के देख लो, उसमें वो एक डार्क क्वोशंट है, वो होता है। आता फॉर एन एक्झाम्पल आपण काय म्हणतो, समजा आता बऱ्याचशा गन व्हायलन्स, गन शूटिंगच्या घटना होतात. न्यूयॉर्कमध्ये समजा एक गन शूटिंग कुठल्या रस्त्यावर झाली, आपण तर पुण्यात बसलोय, आपण काय म्हणतो म्हणजे ॲज अ दिस इज ह्युमन टेंडन्सी, वी ऑलवेज टेंड टू जम्प टू कन्क्लुजन्स. आपण इथे बसून म्हणतो की अरे न्यूयॉर्क अनसेफ आहे. अपन क्या म्हणतो, हाँ न्यूयॉर्क अनसेफ है, कि न्यूयॉर्क नहीं जाना चाहिए. एक गलत चीज हुई, एक गलत घटना हुई, एक परसेप्शन बना लेते हैं उसका, परसेप्शन बना लेते हैं. सो रियल एस्टेट के बारे में ऐसे बहुत सारे गलत परसेप्शंस हैं जो मुझे लगता है. तो जैसे ये एक शूटिंग की वजह से न्यूयॉर्क पूरा खराब हो गया क्या, या न्यूयॉर्क अनसेफ हो गया क्या? नहीं, नो डाउट. तो गोळीबार जर झाला असेल, त्यात कोणाला इजा पोचली असेल, कोणाला त्याची किंमत मोजावी लागली असेल, त्याच्यासाठी तो एक इम्पॅक्ट फॉर लाईफ आहे. बट फॉर पब्लिक ॲट लार्ज इट इज वन इन्सिडन्स, की इथे बसून आपण ते परसेप्शन बिल्ड करण्यापेक्षा वी शूड ॲक्च्युली सी की बाबा खरंच काय आहे का. सो सर जसं मी म्हटलं की ह्युमन टेंडन्सी लगेच एक परसेप्शन बनवून घेते आणि समहाऊ आपण निगेटिव्ह परसेप्शन्स फार लवकर बनवतो. राईट, ट्रू. इट्स अ ह्युमन टेंडन्सी, नो बडी इज स्पेअर्ड फ्रॉम दॅट. जसं तुम्ही म्हटलात की हा एक पॉन्ड आहे, आय एम ऑल्सो पार्ट ऑफ दॅट सेम पॉन्ड. बट वेन महारेरा केम इन टू फोर्स, इट वॉज इंट्रोड्यूस इन 2016, आणि लोकांना बऱ्याच हे माहिती नाही की मोफा ॲक्ट हा 1965 पासून एक्झिस्टन्समध्ये आहे. अच्छा. which has one or two stringent norms, rather more than stringent as compared to Maharera. Oh really? मुझे पता नहीं था. There is this act by the name MOFA, महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ॲक्ट असं त्याचं नाव आहे, 1965. त्यात अगदी म्हणजे फौजदारी होण्यापर्यंत ते सुद्धा तरतुदी होत्या. ओके. बट नाव महारेरा सुपरसीड्स इट. सो रेरा आल्यामुळे फायदा झाला का, तर डेफिनेटली फायदा झाला, नॉट ओनली फॉर कन्झ्युमर्स बट ऑल्सो फॉर डेव्हलपर्स. मला पर्सनली असं वाटतं की जी सिरियस रिअल इस्टेट डेव्हलपर मंडळी होती, जेव्हा मी सिरियस रिअल इस्टेट डेव्हलपर म्हणतो म्हणजे ज्यांचा हा फुल टाइम बिझनेस आहे. अच्छा. हां, की ज्यांना फुल टाइम फक्त रिअल इस्टेट डेव्हलपमेंट करायचं होतं ना, ती लोक मार्केटमध्ये राहिली, तग धरला, त्यांनी महारेरा आत्मसात केला. महारेरामध्ये वेळोवेळी बऱ्याचशा सर्क्युलर्स येत असतात, त्यांच्यात बऱ्याच काय म्हणू आपण इम्प्रूव्हमेंट्स होत असतात. सो त्या सगळ्या आम्ही सगळे आत्मसात करत आहोत. तसे क्वार्टरली रिपोर्ट्स तिथे फाईल करत आहोत. आता त्यांनी क्वालिटी ग्रेडिंग सुद्धा सिस्टम एक चालू केली आहे, की जसं प्रगती पुस्तक असायचं तसं महारेरा आता प्रत्येक डेव्हलपरचं एक क्वार्टरली म्हणा किंवा इयरली प्रगती पुस्तक पब्लिश करणार. आणि त्याच्यात आपल्याला खरं कळेल की बाबा घर घेताना लोकांना याचा नक्कीच फायदा होईल, की तुम्ही ज्या डेव्हलपरकडे घर घ्यायचा विचार करत आहात त्याचं प्रगती पुस्तक काय म्हणतं, की तो स्कॉलर आहे, तो बॅक बेंचर आहे का, तो एक्स्ट्रा करिक्युलर मध्ये जास्त पुढे आहे. अँड दॅट इज डेफिनेटली गोइंग टू हेल्प द प्रॉस्पेक्टिव्ह बायर्स इन डिसाइडिंग बाबा विच रियल एस्टेट डेव्हलपर आय शुड गो अहेड विथ. So it's an assessment tool also, indirectly tool completely. for the consumers also to कि यार rather than looking as a law perspective, correct, it's a tool on both the sides. आणि सर एक गोष्ट मला ही अजून मेन्शन करायला आवडेल की लोक आजकाल पहिली व्हिजिट करून जातात, दुसऱ्या व्हिजिटला येताना ते तुमच्या प्रोजेक्टची माहिती महारेराच्या वेबसाईटवरून पूर्णपणे बघून आलेले असतात. आणि ते जो फ्लॅट बघतात, समजा त्यांना जे एखादं युनिट आवडलेलं असतं, त्या आवडलेल्या युनिटला तुम्ही कॉस्टशीटमध्ये काय काय डायमेन्शन्स दिलेले आहेत तुमच्या फ्लोर प्लॅनचे किंवा तुमच्या सँक्शन प्लॅनचे, किंवा तुम्ही कार्पेट एरिया किती मेन्शन केलं आहे, आणि तो तुमच्या सँक्शन प्लॅनच्या रेरावर अपलोड असलेल्या प्लॅनवर मॅच होतोय की नाही, हे सुद्धा ते बघून आलेले असतात. मतलब महारेरा कंज्यूमर को एजुकेट करने में जो काम किया है ना सर, दैट इज कमेंडेबल. I think
दिस इज समथिंग विच व्हेरी इम्पॉर्टंट. सो तुम्ही सिरियस मंडळी आहेत. सो इट्स ऑलवेज गुड टू डील विथ एन इन्फॉर्म्ड कन्झ्युमर्स रादर दॅन अनइन्फॉर्म्ड कन्झ्युमर्स. आता थिंक रेरानी कंज्यूमर्सला इन्फॉर्म्ड अँड एम्पावर्ड केलेलं आहे. एंड व्हेन यू डील विथ एम्पावर्ड एंड इन्फॉर्म कंज्यूमर्स तो धीरे धीरे आपके एंड में जो डार्क साइड है उनको पता है अब तो नहीं चलेगा बिकॉज वो मार्केट नहीं आए, मैं कुछ छुपा नहीं सकता हूँ. सो देयर इज इन्फॉर्म पीपल. आई थिंक वो जर्नी शुरू हो गई है एंड श्योरली एंड आफ्टर सम टाइम वी विल बी सीइंग अ वेरी पॉजिटिव फीडबैक्स ऑल्सो एंड you people making dreams of people fulfilled, I think, in a better and more meaningful way. Coming to a point ki we started with Indigo and now we are at Ivory Heights. I think it's a fifth PCMC and particular Charoli. How would you जरी सर आता पुणे आणि पिंपरी चिंचवडला ट्विन सिटीज म्हणतात, जुळे भाऊ म्हणतात, कुठेतरी पिंपरी चिंचवड हे पुण्यापेक्षा अर्धा पाऊल मागे आहे असं लोक नेहमीच म्हणतात. सो मी असं म्हणेल की इन्फ्रास्ट्रक्चर वाईज इफ यू रिली वॉन्ट टू सी द डिफरन्स यू शुड व्हिजिट पिंपरी चिंचवड. की तुम्ही जेव्हा येता इथले वाईड रस्ते, इथलं इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट आणि तुम्हाला एक ग्रीड वाईज विथ मेटिक्युलस प्लॅनिंगने झालेली डेव्हलपमेंट ना ती बघायला मिळते. आता मागच्या वर्षीचे जर आपण काही नंबर्स पाहिले, सो पुणे हॅज सोल्ड मॅक्सिमम इन्व्हेंटरी इन टर्म्स ऑफ capital value. That's true. Yeah, capital. So I think it was somewhere close to 58,000 crores. 58. It was worth that. आणि त्याला अजून तुम्ही थोडंसं डिसइंटिग्रेट केलं तर पुण्याने जी भारतात सगळ्यात जास्त इन्व्हेंटरी विकली त्याच्यापैकी पुण्यात जो नॉर्थ वेस्ट पार्ट आहे पुण्याचा की ज्याच्यात मेजरली पिंपरी चिंचवड आहे त्याने ओव्हरऑल पुण्यात सगळ्यात जास्त इन्व्हेंटरी विकली. क्या बात आहे. आणि हे करत असताना आता वाय आय एम पर्सनली बिंग बुलिश अबाउट चरोली की चरोळीमध्ये आता एक नवीन रोड डेव्हलप होतोय ज्याचं ऑलमोस्ट 60-70% काम झालंय विच इज कनेक्टिंग नाशिक हायवे विथ अहमदनगर हायवे. आणि ते केल्यानंतर तुम्ही चरोळीवरून खराडीला किंवा वाघोलीला 12 ते 15 मिनिटाच्या अंतरात पोहोचणार आहात. सो ट्रॅव्हल टाइम ड्रास्टिकली कमी झाल्यामुळे आता चरोळीमध्ये सुद्धा एक IT च्या अपॉर्च्युनिटीज येऊ घातलेल्या आहेत. आपण स्वतः एक पर्टिक्युलर एरिया आहे चरोळीमध्ये जिथे काही लँड ॲक्विजिशन आता करत आहोत. तिथे मे बी 3 years डाऊन द लाईन वी आर ऑल्सो प्लॅनिंग टू कम अप विथ आवर ओन IT पार्क. इट्स वंडरफुल. सो IT RE इंडस्ट्री. IT RE सर. अँड व्हेन IT कम्स इट ब्रिंग्स ग्लॅमर विथ इट. जसं मी म्हटलं की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पिंपरी चिंचवड बरेच लोक म्हणतात की कुठेतरी अर्धा पाऊल मागे आहे. सो इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत तर नक्कीच नाही, ते एखाद पाऊल पुढेच आहे. बट येस वेन वी टॉक अबाउट सोशल इन्फ्रास्ट्रक्चर की चांगले मॉल्स, चांगले 5 star हॉटेल्स, बाकी चांगल्या हँगआउट प्लेसेस ह्या कुठेतरी थोड्याफार प्रमाणामध्ये मिसिंग आहे. IT क्राऊड आल्यानंतर किंवा IT इंडस्ट्रीने पिंपरी चिंचवडमध्ये पाळमुळं रोवल्यानंतर विल डेफिनेटली सी अ पॅराडाईम शिफ्ट की तुम्हाला पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जे आज मिसिंग सोशल इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते तुम्हाला इथे बघायला मिळेल.